नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, राजापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. गेल्या 3 दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्याच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचं पाणी वाढल्याने राजापूर बंधारा चालू हंगामात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. सध्या या बंधाऱ्यावरून 31,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग कर्नाटकच्या दिशेने सुरू असून येथील पाणी पातळी 17 फुटावर पोहोचली आहे. सध्या या बंधाऱ्यावरून 31,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग कर्नाटकच्या दिशेने सुरू असून येथील पाणी पातळी 17 फुटावर पोहोचली आहे. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने आणि कडक ऊन पडल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावला होता. मात्र गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले आहे. सोयाबीन, भुईमूग, मूग आणि उडीद यासारख्या नगदी पिकांना या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. या पावसामुळे पिके पिवळी पडण्यापासून वाचली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी नव्या लागवडीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आता जमीन ओली झाल्याने रखडलेल्या ऊस लागवडीच्या कामांना वेग येणार आहे.